आजच्या कथेचं नाव आहे आईचं न बोललेलं स्वप्न. एका लहानशा गावात सावित्री आई आपल्या मुलासाठी श्वास घेत होती. नवरा लवकर गेला आणि आयुष्याचं ओझं तिच्या खांद्यावर आलं. पण तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नव्हती. कारण तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, जे प्रत्येक आईचं असतं, की माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. ती दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची, कष्ट करायची, शेतात उन्हात कामं करायची, संध्याकाळी दमून घरी यायची. पण मुलाच्या वहीवरचं एकही पान कधीही तिने रिकामं राहू दिलं नाही. मुलगा शाळेत जाताना इतर मुलांचे नवे बूट, स्वच्छ कपडे पाहायचा. त्याच्या नजरेत प्रश्न असायचा, पण ओठांवर शब्द नसायचे, कारण त्याने कधीही आईकडे हट्ट केला नाही. आई ते सगळं ओळखायची. एक दिवस तोच हळूच म्हणाला, "आई, तुला कधीच काही नको असतं का?" आई थांबली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "तू शिकतोयस ना बाळा, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे." वर्ष सरली. तो अभ्यासात झगडला, पडला, उठला, पण एक दिवस तो मोठा अधिकारी झाला. पहिल्या पगारातून त्याने आईसाठी एक साधी साडी घेतली. ती साडी हातात घेताच सावित्री आईच्या डोळ्यात अश्रू ओघळले. मुलगा घाबरून म्हणाला, "आई, रडतेस का?" आई हसत म्हणाली, "नाही रे, आज माझं स्वप्न पूर्ण झालं." तो म्हणाला, "आई, ही तर फक्त साडी आहे." आई शांतपणे म्हणाली, "नाही बाळा, आज मला माझ्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटतंय." आणि त्या क्षणी मुलाला उमगलं. आईने आयुष्यभर स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं, कारण तिचं स्वप्न म्हणजे तोच होता. आईचं प्रेम कधी मोठ्या शब्दात नसतं, पण ते आयुष्य घडवतं. अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन सुंदर कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.